काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू. जनसेवा जन कल्याण आपल्या दादाचा वारा, साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा. जनसेवा जन कल्याण आपल्या दादाचा वारा, साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा. फुले अंगणात चाहा,
सुनीलजी तटकरे साहेब. आपल्या सर्व महिला भगिनींना विनंती आहे की आपण आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब यांना औक्षण करण्यासाठी आणि राखी बांधण्यासाठी मंचावरती यायचे. मी दीपालीताई कराळे आणि महिला भगिनींचा नामोल्लेख करतोय. उभे असलेल्या सगळ्या मंडळांना विनंती, आपण सर्वांनी बसून घ्यावं. ही सगळ्यांना विनंती, आपण सगळ्यांनी बसून घ्या. पाठीमागचे जे उभे आहेत सगळ्यांना विनंती, सर्वांनी बसून घ्या. व्यासपीठावर उभे कोणी राहू नका. हे आपल्याला मावळ तालुक्यामध्ये ऐतिहासिक अशा तळेगाव दाभाडे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आम्हा सर्वांचे नेते आणि आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, माझ्या मावळच्या माय भगिनींच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतो. व्यासपीठावरती उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष, आम्हा सर्वांचे नेते आदरणीय तटकमध्ये या मायबाप जनतेचा सन्मान करण्याकरिता जनसन्मान यात्रा घेऊन आलात. खरं तर दादा, आम्ही तुमचा सन्मान केला पाहिजे की ज्या दादांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवला आणि या माय भगिनींनी जो आशीर्वाद दिला, जी ताकद दिली, जे पाठबळ दिलं, त्याचा विश्वास आता टिकवण्याचं काम दादा तुम्ही विकास कामांच्या माध्यमातून केलं. मी माझ्या माय भगिनींना दादांचं टाळ्या वाजून अभिनंदन करावं, त्यांचं स्वागत करावं अशी देखील विनंती करतो. मागील 4-4.5 वर्षापूर्वीचा काळ आपण आठवला तर कोरोनासारखी महामारी आली. अनेक वडीलधारी माझ्या आया बहिणींना आपल्याला सोडून गेल्या, अनेक सहकारी सोडून गेले. परंतु तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीचा जीव वाचला पाहिजे, त्यांना आरोग्याची सेवा मिळाली पाहिजे. याकरता देखील दादा आपण कोविडच्या काळामध्ये माझ्या तालुक्यामध्ये शेकडो कोटी रुपयाचा निधी दिला. या तालुक्यातल्या आया बहिणींकरता, वडीलधाऱ्यांकरता, मुलाबाळांकरता चांगलं हॉस्पिटल मिळावं, चांगली रुग्णसेवा मोफत मिळावी, याकरता एक नाही तर 2-2 हॉस्पिटल आपण दादा उभी करण्याचं काम केलं. माझ्या जनतेला चांगल्या सुविधा शासनाच्या मिळाव्या याकरता प्रशासकीय इमारत उभी केली. तळेगावमध्ये नगर परिषद इमारत उभी केली. गाव पाड्यावाड्यावरती रस्ते चांगले झाले पाहिजे याकरता देखील जवळपास 1000 कोटी रुपयाच्या पुढं आपण रस्त्यांच्या कामाला निधी दिला. तिथल्या पर्यटनाला चालना मिळावी याकरता देखील ग्रास कायवाग असेल, आयेकुरा देवीचं तीर्थक्षेत्र या ठिकाणी रोपवे किंवा वेगळ्या सुविधा असतील, संत जगनाडे महाराज मंदिराचं परिसर सुशोभीकरण करण्याचं काम असेल, तीर्थक्षेत्राबरोबर पर्यटन हे देखील समीकरण आपण या ठिकाणी जपण्याचं किंवा वाढवण्याचं काम केलं. माझ्या आया बहिणींना मी दादा सांगत होतो की मला एक वेळ संधी द्या. मी कुणाच्या भिंतीत जाऊन सांगत नव्हतो, तर हजारो संख्येच्या समोर सांगितलं की दादा मला माझ्या मायबाप जनतेला सांगितलं मला एक वेळ संधी द्या, त्या संधीचं सोनं करून दाखवील. परंतु दादा तुम्ही संधीचं सोनं नाही, तुम्ही हिरा करून दाखवलं, हा देखील मला छाती ठोकून सांगायचं. माझ्या आया बहिणींना सांगितलं तुमच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा उचवील. दादा आपण 450 कोटी रुपयाचा निधी जल जीवन मिशनच्या योजनेच्या माध्यमातून गावापाड्यापर्यंत पाणी पोहोचवण्याकरता जो निधी दिला त्यातनं कामं झाली. परंतु मला काही गोष्टी सांगायच्या, तुम्ही पैसा देता, मी मागून ते देतो, परंतु काही अधिकारी आणि ठेकेदारांनी माझ्या गावपाड्यातल्या आया बहिणींचा डोक्यावरचा हंडा उतरवत असताना ज्या काही पाण्याच्या योजना केल्या त्या अर्धवट केल्या. आपण तंबी देऊन सूचना द्या, येणाऱ्या 6 महिन्याच्या आत प्रत्येक गावापाड्यावरची पाणी योजना सुरळीत झाली पाहिजे आणि जो सुनीलनी शब्द दिला तो मला पूर्ण करायचा आहे. त्याकरता प्रत्येक योजना व्यवस्थित झाली पाहिजे. रस्त्यांची कामं सुरू आहेत, तलाठी कार्यालय, सर्कल कार्यालय पाहिजे ते माझ्या दादांनी दिलं, आपल्या दादांनी दिलं. आणि म्हणून दादा तुमच्या प्रेमातून, तुमच्या उत्तरातून आम्ही उत्तराय होण्याचा हा थोडासा प्रयत्न करतोय. आज या आया बहिणी वडीलधारी बघितल्यावरती मला सुद्धा एक शेर आठवतो, मला सुद्धा आनंद
हे प्रेम, हा विश्वास, ही ताकद जे तुम्ही दिलं ते टिकवण्याचं काम दादा तुम्ही मागच्या 4-4.5 वर्षामध्ये केलं. एक सण मनामध्ये दादा मागच्या 15 वर्षापासून तुम्हाला मी पिंपरी चिंचवडचा विकास कामांच्या माध्यमातून पाहत होतो की ज्या विकास कामांमधून पिंपरी चिंचवड आपण जागतिक नकाशावरती पोहोचवलं. त्या पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी तुम्हाला नाकारण्याचं किंवा तुमच्यावरती गैरविश्वास दाखवण्याचं काम केलं आणि मागच्या 10 वर्षापूर्वी महापालिकेची सत्ता तुमच्याकडून काढून घेतली. ठीक आहे, स्थानिक होते तिथल्या पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी तुम्हाला स्वीकारलं नसेल, परंतु ज्या मायबाप जनतेने मावळच्या दादा तुमच्या जीवावरती 4-4.5 वर्षात माझ्यावर विश्वास ठेवला. अवघ्या 4 वर्षात मग बारामतीकरण करता 40 वर्षाच्या दादांनी रक्ताचं पाणी केलं. ज्या बारामतीला विकास कामं कशी असतात, ज्या बारामतीमध्ये खडकावरती फुलं उगवली, त्या बारामतीकरण करता दादांनी अजून काय करायचं होतं. मनामध्ये सण आहे, पराभव हो गया. आपला पराभव झाला तरी दुसऱ्या दिवशी दादा व्यासपीठाचं काम सोडलं. लगेच मंत्रालयाच्या दालनामधून तुम्ही काम सुद्धा सुरू केलं. पराभवाला आम्ही खचलो नाही, पराभवाला आम्हाला अपमानित वाटलं नाही. पण 40 वर्षाचा त्याग, 40 वर्षाचं कष्ट बारामतीकर फक्त 4 दिवसामध्ये सहानुभूतीला आणि वेगवेगळ्या भूलथापांना विसरले. परंतु मावळची मायबाप जनता कुठल्या भूलथापांना विसरणार नाही. तुम्ही जे काही केलं दादा, तुमच्या मागे माझी मायबाप जनता उभी आहे. एवढं त्या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छितो. अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत, परंतु दादा आपल्याकडनं जेवढं मागेल तेवढं तुम्ही देत असताना मागील 8-10 दिवसापूर्वी आपल्याला भेटायला तळेगाव शहरातले काही मंडळी आलो. आपल्याला तळेगाव शहराकरता अंधरा धरणातून बंद पाईपलाईनद्वारे पाणी मिळावं अशी देखील मागणी केली. त्यावरती तात्काळ आपण देखील निर्देश दिले. येणाऱ्या काही दिवसामध्ये काय करायचं, कशा पद्धतीने करणार आहात हे आम्हाला देखील किंवा तळेगाव शहरातल्या जनतेला समजेलच. परंतु तळेगाव साखरचा रस्त्याचा प्रश्न असेल, त्याचबरोबर इथल्या काही भौतिक सुविधा करत असताना वेगवेगळ्या योजनांच्या बाबत देखील आपण सांगालच. परंतु उद्याच्या काळामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न जे आहेत, जे सोडवायचे राहिलेत ते देखील दादा तुमच्याकडे सुटतील एवढीच अपेक्षा करतो. आणि माझ्या मायबाप जनतेच्या वतीनं, माझ्या वडीलधाऱ्यांच्या वतीनं मनापासून आपलं स्वागत करून एवढंच सांगतो की मायबाप जनता ही माझं सर्वस्व आहे. पैशासाठी, पदासाठी मी दादा राजकारणात काम करत नाही. मला पैशाची भूक नाही किंवा कुठल्या मान सन्मानाचा देखील मला कुठली आवश्यकता नाही. परंतु ज्या मायबाप जनतेने विश्वास ठेवलाय, याच विश्वासानं आयुष्यभर तुमच्याशी प्रामाणिकपणे राहील. याच विश्वासानं तुमची सेवा करील. उद्याच्या निवडणुका होतील त्या होतील, काय व्हायचं होऊ द्या, परंतु पद प्रतिष्ठा महत्वाची नसते हेच मला माहिती आहे. आणि म्हणून माझ्या विरोधकांना सुद्धा सांगतो, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आया बहिणींना आशीर्वाद दिलं. बारक्या बच्चा कच्च्यांनी सुद्धा आया बहिणींना सांगितलं की तू अण्णाला मतदान केलं पाहिजे. जेव्हा पुढे हात ठेवून सत्ता घ्यायला लावल्या ते दिवस अजूनही सुनील शेळके विसरलेला नाही. आजही तो दिवस आठवतो. काही मंडळी टीका टिप्पणी करतात, आरोप करतात. काही लोक टीका टिप्पणी करतात, आरोप करतात. मला आरोपाचं पण देखील वाईट वाटत नाही, परंतु माझा बाप कष्ट करतो, माझे भाऊ कष्ट करतात, माझी बायको सावलीसारखी उभी आहे.
माझे सहकारी माझ्या बरोबर आहे. आया बहिणींचा पाठबळ आणि आशीर्वाद आहे. मी आज सांगतो, याच लक्ष्मीतून या भूमिपुत्रात तुमचा पैसा मला नको, तुमचा समान सन्मान नको. ज्या दिवशी सुनील शेळके पैसा तुमचा माझ्या दाराच्या हात आणील, त्या दिवशी सुनील शेळके करता तुमची दारं बंद असतील, हा मला खात्री आहे, मला विश्वास आहे. आणि म्हणून तोपर्यंत तुमच्याशी प्रामाणिक आहे, तोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवा. एवढं त्या निमित्तानं सांगतो, ज्या ज्या माझ्या आया बहिणींचा या ठिकाणी बसण्याची व्यवस्था झाली नाही, ज्यांची गैरसोय झाली, त्या सर्व आया बहिणींना विनंती करतो, माझ्यासाठी दादासाठी आलाय, थोडंसं सांभाळून घ्या, जसं मिळेल तसं बसा. धन्यवाद. दादा सत्कडे साहेब, पुन्हा एकदा आपला अंगावर कोणी आला तर शिंगावर घेणार, सोनाने जोर करा, कानाने नाव करा, हे याच्या वाटेवर. बांधव, या सगळेजण उपस्थित असणारे माझे मान्यवर, एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने उपस्थित असणारा सगळा महिला वर्ग, पत्रकार मित्र, बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आशीर्वाद देण्याच्या करता उपस्थित सर्व माता, सर्व भगिनी, सर्व आमच्या लेकी यांचं स्वागत करतो. आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या स्त्री शक्तीला मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो. आपल्या तळेगाव दाभाडे शहराला एक वेगळा ऐतिहासिक, साहित्यिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. सरसेनापती खंडेराव दाभाडे असतील, सरसेनापती उमाबाई दाभाडे असतील, यांच्या अतुलनीय योगदानामुळं तळेगाव दाभाडे शहराला एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये ऐतिहासिक ओळख निर्माण झाली. आधुनिकतेची कास धरताना या शहराने आपली संस्कृती, आपला ऐतिहासिक खाणाखुणा जपल्याचं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं. सरसेनापती खंडेरावांचे वडील यशवंतराव दाभाडे पाटील हे त्या काळामध्ये युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वामिनिष्ठ सेवक होते. शिवाजी महाराजांनीच मावळमधील तळेगाव हे त्यांना वतनात दिल्याचा इतिहास आहे. आणि तेव्हापासून या गावाला तळेगाव दाभाडे अशा प्रकारची ओळख त्या ठिकाणी निर्माण झाली. अरे जाऊ दे, तुझ्याशी बोलतो मी त्याविषयी. त्यामध्ये इथे ऐतिहासिक ओळख असणाऱ्या या शहराला साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय पार्श्वभूमी देखील लाभलेली. तळेगावात साहित्यिक गोनी दांडेकर, वसुधा माने, कवी मनमोहन नातू यांचंही वास्तव्य केल्याचे दाखले आपल्याला मिळतात. खूप मोठ्या मोठ्या लोकांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सगळा परिसर आहे. आणि या ऐतिहासिक तळेगाव दाभाडे शहराला पर्यटनाची पण जोड ही आम्ही देतो. माय माऊलींनो, माझ्या मुलींनो, आम्ही आज महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रा सुरू केलेली. महाराष्ट्रात उत्स्फूर्तपणे त्याचा स्वागत केलं जातं. परंतु मला सुनील तटकरे यांनी सर्वांना सांगायचं आहे की आम्ही सुरुवात नाशिकपासून केली. नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, पुणे शहरामध्ये काल. परंतु एवढ्या प्रचंड संख्येने माझ्या मायमाऊली मला पहिल्यांदाच भेटायला आले. खरंच मी तुमच्या पुढं अक्षरशः नतमस्तक झालेलं. एवढं प्रेम, एवढी आपुलकी, एवढा जिव्हाळा कुणाला पाहायला मिळतो. आणि ते प्रेम, ती आपुलकी, तो जिव्हाळा तुम्ही आमच्यासारख्यांना दाखवलेला आहे. मायमाऊलींनो, वेगवेगळ्या अडचणी येत असतात. तुम्हाला किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही, माझ्या महिलांना. परंतु अलीकडं गुप्तचर विभागाने मला एक निरोप पाठवला की दादा, तुमच्या जीवाला धोका आहे. मी सांगितलं की मी
महाराष्ट्रात फिरणार, जीवाला धोका आहे का नाही त्याचा मी विचार करत नाही. पोलिसांनी काय ती त्याची काळजी घ्यावी. परंतु मला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या मायमाऊली आणि माझ्या बहिणींनी बांधलेल्या या राख्यांनी जे काही संरक्षण दिलेले आहे हे राखीचं सुरक्षा कवच आणि प्रेमाची ढाल, कुठलाही धोका माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मला कुठला धोका स्पर्श करू शकत नाही, कारण आम्ही कुणाचं वाईट केलेलं नाही. आम्ही आजपर्यंत गेल्या 30-35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना सर्वसामान्य माणसाचे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून काम केलं. काही राजकीय घटना झाल्या, परंतु त्याला देखील काही कारणं होती. आज आम्ही सरकारमध्ये म्हणून चांगल्या योजना मी देऊ शकलो. चांगल्या पद्धतीनं माझ्या गरिबांच्या मुलींना कॉलेजचं शिक्षण मी मोफत देण्याचा निर्णय घेऊ शकलो. हे कशामुळं? मी सरकारमध्ये होतो म्हणून. आज इथं माझ्या आधी तुमच्याकडं सुनील शेळकेंनी भाषण केलं. तुम्ही पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून दिला. अनेक वर्षांनी राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच, आणि त्यावेळेस मी ठरवलेलं होतं, मी संपूर्ण मावळ तालुक्याला सांगितलेलं होतं की एकदा तुम्ही माझ्या विचाराचा आमदार निवडून द्या, मी काय करतो ते पहा. माय माऊलींनो, मातांनो, या गेल्या 5 वर्षामध्ये इथं तुम्ही सुनील शेळके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवली. 2800 कोटी रुपयाचा निधी मी आज तालुक्याला दिला. कशाला म्हणतात 2800 कोटी? मी जर सरकारमध्ये नसतो, आम्ही सुनील तटकरे, छगन भुजबळ, आमचे हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, आमचे दिलीप वळसे पाटील, आमचे अतुल बेनके, दिलीप मोहिते पाटील, सुनील शेळके, दत्ता भरणे, अण्णा बनसोडे, आम्ही सगळ्यांनी अशा प्रकारचा निर्णय, आमचा सुनील टिंगरे, आमचा चेतन तुपे जर घेतला नसता तर माय माऊलींनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज माझ्या महिलांच्या चेहऱ्यावर मला आनंद पाहायला मिळतो, एक समाधान पाहायला मिळतंय. आणि तेच आमचं खऱ्या अर्थाने स्वप्न होतं की जी मायमाऊली, जी बहीण आमची कष्ट घेते, जर एखाद्या कुटुंबामध्ये लक्ष्मी म्हणून गेली तर स्वतःच्या पोटाला चिमटा घेते आणि स्वतःच्या कच्च्या बच्चांना अधिकचा द्यायचा प्रयत्न करते, स्वतःच्या कारभाराला पतीला अधिकचा द्यायचा प्रयत्न करते. का? तर माझं कुटुंब पुढे गेलं पाहिजे. तिलाही वाटतं ना, तळेगावमधनं फिरत असताना, वडगाव मावळातनं फिरत असताना, लोणावळ्यातनं फिरत असताना, देवरोडवरून फिरत असताना, कॅन्टोन्मेंटमध्ये जात असताना तिला वाटत नाही काहीतरी मी माझ्याकरता पण घ्यावं? परंतु ती घेण्याची एक परिस्थिती तिची नाही आहे. कुठंतरी माझी मायमाऊली खुरपणीला जाते, कुठंतरी माझी मायमाऊली झाडू पोतना करते, धुणं भांडी करते, कचरा गोळा करते, काचा गोळा करते, पडेल ते काम करते आणि आपल्या प्रपंचाला आधार देण्याचं काम करते, संसार मोठा करण्याचं काम करते, मुलांना पुढे देण्याचं काम करते. आमच्या मनात आलं की ह्या महिलेला पण जो काही अधिकार आहे तो मिळाला पाहिजे, तिला पण स्वतःच्या हक्काचं काही मिळालं पाहिजे. आणि आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली. आमच्यावर टीका केली, विरोधकांनी कोर्टात गेले, हायकोर्टात जाऊन त्याला बंदी आणण्याचा प्रयत्न केला. अरे शाळेंनो, तुम्ही ज्यावेळेस सरकारमध्ये होता तुमची द्यायची दानत नाही, आम्ही द्यायचा प्रयत्न केला तर तुम्ही अडचणी निर्माण करता. ही पद्धत, अरे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. आज आम्ही यांच्या समोर नतमस्तक होतो आणि तिथं नतमस्तक होत असताना त्यांनी त्या काळामध्ये जो रस्ता दाखवला, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो रस्ता दाखवलाय त्या रस्त्याने पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो. काय आमची चूक आहे, पण तरी देखील हे लोक विरोध करतात, आजही टिंगलटावाळी करतात. तुम्ही माय माऊलींनो, मला इथल्या महिलांनी सांगा, आम्ही युतीच्या सरकारने ही माझी लाडकी बहीण योजना दर महिन्याला 1,500 रुपये देण्याची आणली, वर्षाला 18,000 रुपये देण्याची.
ही योजना चांगली आहे असं वाटत असणाऱ्यांनी हात वर करा. माझ्या सगळ्या मायमाऊलींना ही योजना चांगली वाटते. अरे विरोधकांना येऊन बघा काय महिलांच्या मनामध्ये कसलं राजकारण करतात, कसली टीका टिप्पणी करतात. उद्याच्याला मुख्यमंत्री, मी, आमचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, आमची महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे, आम्ही सगळेजण पुण्यामध्ये हा कार्यक्रम घेणार. आज तुमचे आधार कार्डशी लिंकअप केलेलं आहे, तुमचे फॉर्म भरलेले. आज पण या सभेच्या निमित्तानं, मेळाव्याच्या निमित्तानं मला माझ्या मायमुलींना सांगायचं आहे, मला माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगायचं आहे, माझ्या महायुतीच्या सहकारी मित्रांना सांगायचं आहे, अजून जर माझ्या 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या महिलेचा फॉर्म भरणं राहिला असेल, अजून भरा. ऑनलाईन त्रास होतोय, परंतु अजून आम्ही थांबलोय. आत्ता जरी फॉर्म भरला तर जुलैपासून तुमच्या अकाउंटला पैसे देण्याचं काम आम्ही करू. तसोभर देखील कमी पडणार नाही, काळजी करू नका. पण कुठल्याही माझ्या मायमाऊलींनी वंचित राहू नका. हा तुमचा हक्क आहे, हा तुमचा अधिकार आहे, तुम्हाला मिळाला पाहिजे. 2 दिवसापासून लोड येऊ नये म्हणून आम्ही ऑनलाईन तुमच्या अकाउंटला पैसे पाठवायला सुरुवात केली. बऱ्याचशा मायमाऊली मला भेटतात, आम्हाला 3,000 रुपये आले, आमच्या खात्यामध्ये आले. आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईलला व्हॉट्सॲप करतात, SMS करतात, सांगतात. आनंद झालेले, उत्साहात झालेले. मला इथं सांगा, माझ्या मावळ तालुक्यामध्ये देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी तुमच्या पुढं येईपर्यंत 90 लाख महिलांना अकाउंटला पैसे जमा झाले. 90 लाख. आणि उद्या साधारण तो आकडा 1.25 कोटीपर्यंत जाणार आहे. 1.25 कोटी. अर्थसंकल्पामध्ये योजना आणताना ठरवलंय 2 कोटी महिलांना हे रक्कम द्यावी लागली तरी चालेल, तेवढी बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. काय काळजी करू नका. कोणी जरी सांगितलं असं होईल तसं होईल, अजिबात काही होणार नाही. काही जण म्हणतात की पैसे काढून घेतील, पैसे काढून घेतले जाणार नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये रक्षाबंधनाच्या निमित्तानं भावाला राखी बांधल्यानंतर भाऊजी ओवाळणी टाकतो, ती परत घेत नसतो, ती बहिणीच्या करता हक्काने दिलेली असते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. काही जण चुकीचं वक्तव्य करतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही तुम्हाला कुठं कमी पडून देणार नाही. मला इथं आलेल्या महिलांच्या किती जणांच्या अकाउंटला 3,000 रुपये जमा झाले त्यांनी हात वर करा. काही काही महिलांचे हात वर झालेले. पुणे जिल्हा मी थांबवलेला, पुणे जिल्हा मी उद्या घेतोय. माझं सकाळीच आदित्य तटकरेशी बोलणं झालं. ती म्हणली की दादा, उद्या संपूर्ण पुणे जिल्ह्यामधल्या मोठ्या प्रमाणावर महिलांच्या 13 तालुके, पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर, सगळ्या ठिकाणी आपले पैसे त्या ठिकाणी पोहोचणार आहेत. काळजी करू नका. हे सांगण्याच्या करता आज आम्ही तुमचा हा महिलांचा मेळा बोलवलेला. आता हे तुमचे पैसे, त्याचा वापर तुमच्या करता करा. तुम्हाला काय घ्यावंसं वाटत असेल तर ते घ्या. उद्या ही स्कीम आपल्याला कायमची चालवायची, त्याकरता पुढं 5 वर्ष देखील चालली पाहिजे. महायुतीचं सरकार पुढं राज्यामध्ये आणण्याच्या करता माझ्या मायमाऊलींनी, माझ्या भगिनींनी जर आम्हाला आशीर्वाद दिले, घड्याला जर तुम्ही मतदान केलं, जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाणाला मतदान केलं, जिथं कमळ असेल तिथं कमळाला मतदान केलं, तर पुन्हा आपलं सरकार येईल. पुन्हा आम्ही सरकारमध्ये जाऊ आणि पुढं 5 वर्षात ही योजना माझ्या मायमाऊलींच्या करता चालू ठेवण्याचा शब्द देखील आज मी तुम्हाला देऊन टाकतो. 5 वर्षात एकेका महिलेच्या अकाउंटला 90,000 रुपये जमा होणार आहे. 5 वर्षात 90,000 या पद्धतीची योजना आहे. एवढ्यावर थांबलो नाही. माझ्या लक्षात आलं, गरिबांच्या घरातल्या मुलींना कॉलेजचं शिक्षण सोडावं लागतं. आई वडील म्हणतात, बेटा आपली परिस्थिती नाही आहे, तुझं आता लग्न करून टाकूया, ही फी आपल्याला परवडत नाही,
डॉक्टरकीची फी, इंजिनियरची फी, जे काही तुम्हाला शिक्षण घ्यायचे, पायलट, IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, नाही परवडत. आम्हाला वाईट वाटलं. आम्ही 50% रक्कम सुरू केली त्यांना द्यायला. परंतु काही मुली आम्हाला भेटल्या, म्हणले दादा तुम्ही 50% देताय, परंतु राहिलेले पण 50% आमच्या आईवडिलांची द्यायची ऐपत नाही आहे. आम्ही काय करायचं? आम्ही शिकायचं नाही? आम्ही गरिबाच्या पोटी आलो म्हणून आम्ही घरात बसायचं? आम्ही कमी शिकून कुणाची तरी घरातली सून व्हायचं? आम्हाला ते पटलं. आम्ही अधिकाऱ्यांना बोलवलं, त्यांना म्हणलं किती रे 50%नी माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माच्या, इथं भेदभाव नाही. आत्ता देखील योजना माझी लाडकी बहीण आणली, सर्व जाती धर्माच्या, माझ्या मुस्लिम महिला असतील, माझ्या हिंदू असतील, माझ्या ख्रिश्चन असतील, माझ्या शीख असतील, ईसाई असतील, सगळ्या जाती धर्माच्या हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातीभेद केला नाही, कधी जातीवाद केला नाही. कधीही त्यांनी तशा पद्धतीनं त्या राज्याला पुढे देण्याचा प्रयत्न केला नाही. 18 पगड जाती 12 बरोबरदारांना बरोबर घेऊन या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आम्ही पण त्याच रस्त्याने चाललो. आम्ही पण भेदभाव केला नाही. आपल्या पण गरिबाच्या मुलींना कॉलेजचं शिक्षण घेण्याच्या करता मला सांगण्यात आलं 50%नी 1,500 कोटी द्यावे लागत आहेत, 100%नी 3,000 कोटी रुपये द्यावे लागतील. मी सांगितलं की आमचं बजेट 6.5 लाख कोटीचं आहे. आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरला पैसे कमी करणार नाही. रस्ते करू, लाईट करू, सुनीलने सांगितलं तसं पाण्याच्या बद्दल दखल घेऊ. पाण्याच्या बद्दल पण मी आढावा घेईन. त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना काही सूचना द्यायच्या, त्या सूचना देण्याची धमक माझ्यामध्ये आहे. प्रशासनावर पकड निर्माण करण्याची माझी निश्चितपणे एक कमांड आहे. त्याबद्दल आपण काळजी करू नका. पण ज्या काही माझ्या मुली आहेत, जर त्या मुलीला गरिबाची असेल आणि तिला शिक्षण डॉक्टरकीचं घ्यायचं असेल, आता माझ्या गरीब घरातल्या मुलीला कसल्याही प्रकारचं कॉलेजचं शिक्षण घ्यायचं असेल, पायलट व्हायचं असेल, जे काही व्हायचं असेल ते तुमच्या मुलीला करा. सर्वच्या सर्व फी राज्य सरकार भरेल, काळजी करू नका. पण मुलींना शिकवा. आता मागे राहू नका. राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, रमाई माता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, या महान महिलांनी आपल्याला काय रस्ता दाखवलेला आहे, त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. आता कुठेही मनामध्ये न्यूनगंड आणू नका. अरे माझी ऐपत नाही. काही काही ठिकाणी तर आई वडील म्हणायचे, बघा आपण आपल्या मुलीला जन्म दिला, परंतु गरीब आपण असल्यामुळं आपल्याला शिकवता येत नाही, श्रीमंताच्या मुली शिकतायत आणि आमच्या गरीबाची शिकत नाही. अशी वेळ ह्या महायुतीचं सरकार ह्या राज्यामध्ये येऊन देत नाही. तुम्ही आता चांगल्या पद्धतीने शिक्षण घ्या. किती माझ्या महिला गॅस सिलेंडर वापरतात? गॅस सिलेंडरची शेगडी असताना ते हातवर करा. गॅस सिलेंडर, गॅस ठीक आहे, गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या. काही महिला आल्या. मी यावेळेस मायमाऊलींनो अर्थसंकल्प सादर करत असताना मी सगळ्या खासदार आमदारांशी बोलत होतो. तसं तुमच्यातल्या काही घटकाशी बोललो की काय तुम्हाला अडचणी, आम्ही सरकार चालवतो म्हणजे आम्ही तुमचे प्रश्न समजून घेतले पाहिजे, शेतकऱ्याचे प्रश्न समजून घेतले पाहिजे, तरुण तरुणींचे प्रश्न समजून घेतले पाहिजे. प्रत्येक घटकाला वाटलं पाहिजे हे राज्य माझ्याकरता काम करतात. आणि त्याच्यातनं महिलांनी मला सांगितलं, दादा सिलेंडरच्या किमती फार वाढल्या, सगळं नाही जमलं, परंतु वर्षातनं 3 गॅस सिलेंडर 52 लाख कुटुंबाला आम्ही दरवर्षी 3 सिलेंडर तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवणार. तुम्ही तुमचे सिलेंडर विकत द्यायचे. फुल ना फुलाची पाकळी माझ्या माऊलीच्या करता देण्याचा प्रयत्न या युतीच्या सरकारने केला. एवढ्यावर आम्ही काही थांबलो. इथं माझे बांधव बसलेत, इकडच्या बाजूला माझे पुरुष मंडळी बसली. त्यांच्यातले काही जण म्हणायचे, माझी पण शेती आहे काठेवाडीला, बारामती तालुक्यात. मोटार चालवायला गेलं की कधी कधी लाईट तोडली जायची, बिल नाही भरलं म्हणून. 3 हॉर्सपावर, 5 हॉर्सपावर, 7.5 हॉर्सपावर त्यांची विहीर आहे, त्याचं बोर आहे. त्यांनी डायरेक्ट तलावातनं पाणी घेतलंय, नदीतनं पाणी घेतलंय. आपली इंद्रायणी असेल, आपली पावना असेल. अरे पण वीज कनेक्शन तोडल्यावर तो माझा शेतकरी बळीराजा काय करणार? त्यांच्या घरातली माणसं तिथं कशी शेतीवाडी करणार?
आम्ही त्याचा माहिती घेतली. त्याच्यात 44 लाख शेतकऱ्यांना 14,900 कोटी रुपये लागत होते. आम्ही म्हणलं की बाकीच्या ठिकाणी काटकसर करू, शेतकऱ्यांना वीज माफी केली पाहिजे. बांधवांनो, आता इथून पुढं 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवरच्या बांधवांनी वीज बिल भरायचं नाही. पुढचं वीज बिल येणार नाही आणि मागचं भरायचं नाही. तुम्ही आता तुमच्या मोटरी चालू करा. हा निर्णय आम्ही लोकांनी घेतला. विरोधक काय म्हणले, अरे सगळेच महिलांना, सगळेच बहिणींना, भावांना काय, अरे भावांनाही दिलं ना. भावांना ज्यांचा दुधाचा धंदा आहे त्यांना गाईच्या दुधाला 5 रुपये लिटरला जास्त दिले, हे भावांनाच दिलं. तो पैसा माझ्या भावाच्या घरात आल्यानंतर माझ्या माऊलीलाच त्याचा उपयोग होणार. एवढ्यावर नाही थांबलो. आता पिंक फेटे तुम्ही घातलेले, मला सगळे विचारतात, दादा तुम्हाला काही अलीकडे पिंक रंग आवडायला लागला का? हो म्हणलं, गुलाबी रंग महिलांना आवडतो म्हणून मलाही आवडायला लागला. काय बिघडलं त्याच्यात? चुकीचं काय? आम्ही वेडवाकडं तर करत नाही ना. आणि त्या पद्धतीनं पिंक रंग तुम्ही बघा, सगळा पिंक पिंक आहे. आता कशा आमच्या माय माऊली, माझ्या बहिणी लग्नात देखील इतक्या सुंदर दिसत नव्हत्या, इतक्या फेटत लय जोरात दिसतात. नवरे देखील ओळखायचे नाही. आता ही पुढं निघाला, फेटा घरी जाईपर्यंत काढू नका, बघा ओळखतंय का नाही. त्याला म्हणा, तू फेटा घातल्यावर मी फेटा घातल्यावर तू कसा दिसतो, आणि मला दादांनी माझं कौतुक केलं, तू काय सांगतो? अशा पद्धतीने घरी जाऊन बोला. गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु एक आपण परिवार आहे. आपल्याला सगळ्यांना समाजाला पुढे घेऊन जायचं. आपल्याला त्याच्यामध्ये कुणाला नाराज ठेवायचं नाही. आणि त्याकरता ह्या चांगल्या चांगल्या योजना आम्ही सरकारच्या माध्यमातून आणण्याचं काम केलेलं आहे. ह्या सगळ्या योजना आणत असताना मला तुम्हाला सांगायचं आहे, पिंक रिक्षा ही पण योजना 10% तुमचे, 20% आमचे, 70% बँकेचं कर्ज, पण ती पेट्रोल डिझेलवर चालणार नाही. ई रिक्षा चार्ज केली, तुम्ही मोबाईल चार्ज केला की तुम्ही दिवसभर मोबाईल चालतो, तसं चार्ज केली की रिक्षा चालणार. ज्या माझ्या महिलांना असं वाटतं की नाही, माझा काही प्रसंग आला, मला कुणी परित्यक्ता झाली, कुणी विधवा झालेली असेल, तर घर तर आपल्यावर आहे, मुलं बाळांचा सांभाळ करायचा, त्यांच्याकरता ई रिक्षा ही योजना आणलेली. त्याकरता आपण त्याही योजनेचा फायदा घेऊ शकता. ही पण गोष्ट पिंक ई रिक्षा योजना जवळपास 80 कोटी रुपयाची तरतूद आम्ही आमच्या महिलांच्या करता त्या बाबतीमध्ये केलेली आहे. आता इथून पुढं माझ्या बांधवांच्या करता मागेल त्याला सौर ऊर्जा पंप. आता तुम्हाला इथनं पुढं सौर ऊर्जा पंप देणार. सूर्यप्रकाश उगवला, मोटर चालू, मावळला, मोटर बंद, रात्र काळोख पडला, घरी यायचं, बायका मुलांच्या मध्ये राहायचं. बिबट्या यायचं कारण नाही, विंचू साप काटा त्याचं कारण नाही. त्या पद्धतीची योजना आणली आहे. त्याला वीज बिल भरायचा प्रश्नच नाही. मोठ्या मोटारी देखील मिळतात. त्याच्याकरता मागेल त्याला वीज सौर ऊर्जा पंप 8.5 लाख पंप आम्ही त्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये देतोय. अशा पद्धतीने आरोग्याच्या बाबतीमध्ये देखील आम्ही महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना पूर्वी 1.5 लाखाची होती, आता 5 लाखाची आणलेली आहे. आणि युवकांच्या करता माझं युवा युवती कार्य प्रशिक्षण योजना ही देखील आणलेली आहे. 12वीमधनं झालेली मुलगा मुलगी बाहेर पडलेली, माझी डिप्लोमा झालेली, डिग्री घेतलेली, तिचं काय होतं आहे, तिला दुसरं कुठलं प्रशिक्षण मिळत नाही किंवा त्याच्यावर त्याला नोकरी मिळत नाही. आता आम्ही 12वी झालेल्यांना 6,000 महिना स्टायपन देणार, पैसे सरकार देणार, त्यांनी शिकायचं. 6 महिने वर्षभर शिकलं की मग त्याला स्वतःची नोकरी मिळेल, स्वतःच्या पायावर उभं राहता येईल. काही का होईना तो त्या ठिकाणी स्वतःचं काम सुरू करेल. हे जर तुम्ही डिप्लोमा केलेला असेल त्याला 8,000 रुपये महिना, हे तुम्ही ग्रॅज्युएट झालेला असेल मुलगा किंवा मुलगी त्यांना 10,000 रुपये महिना. आणि हे कायमचं नाही, तुम्ही प्रशिक्षण घेण्याच्या करता सरकारने योजना काय आणली, तुम्ही प्रशिक्षण घ्या, आम्ही तुम्हाला प्रशिक्षण देतो, प्रशिक्षण झाल्यावर सर्टिफिकेट देतो आणि त्याचा फायदा तुम्ही त्या ठिकाणी घ्या.
ह्या चांगल्या चांगल्या योजना आणल्या. बेरोजगारी कमी करायची. आपल्या इथं इंडस्ट्री आली तळेगावला, त्याच्यामध्ये इतर ठिकाणी इंडस्ट्री येते. त्या इंडस्ट्रीमध्ये देखील जनरल मोटरचा कारखाना बंद पडला. तिथं हुंदाईचा कारखाना आपण आणतो. हुंदाईचा सांगतो ना, हुंदाई आपण आणतो. काम मिळालं पाहिजे. माझी एवढीच विनंती आहे, माय माऊलींना वाईट वाटून घेऊ नका. सगळ्या जाती धर्माच्यांना मला सांगायचं आहे, हात जोडून सांगायचं आहे की मुलं बाळ होतात, देवाची कृपा, अल्लाची कृपा, काही अल्लाची देवाची कृपा नसते, नवऱ्याची कृपा असते म्हणून मुलं बाळ होतात. त्याच्यामुळं 2 आपत्त्यावर थांबा. माझ्या मावळामध्ये आदिवासी समाज आहे, माझ्या मावळामध्ये मागासवर्गीय समाज आहे. लहान कुटुंब तुम्ही ठेवलं तर ह्या योजनांचा फायदा तुम्हाला अधिक होईल. त्या 2 मुलांना चांगलं तुम्ही शिक्षण देऊ शकाल, चांगलं तुम्ही त्यांच्याबद्दल सांभाळ करू शकाल. तुम्हालाही त्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीनं स्वतःचं जीवन पण जगता येईल. आम्ही बाकीच्या बाबतीमध्ये 80 कोटी लोकांना भारतामध्ये मोफत अन्नधान्य देतो, त्या बाकीच्या योजना तर मी सांगतच नाही. हे जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मला ह्याच महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या. आणि 2600 कोटी रुपयाची कामं आम्ही सुनील शेळकेंनी मागणी केल्यानंतर माझ्या मावळाचा सर्वांगीण विकास होण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत. अहो, लोणावळ्यामध्ये तर एवढे चांगले चांगले प्रोजेक्ट मी मंजूर करून दिलेत. काही ठिकाणी रस्ते, आता पवनेचा पण जे काही प्रकल्पग्रस्त बाधितचा प्रश्न होता तोही सोडवण्याच्या करता आमचा प्रयत्न चालू आहे. आमच्या मावळची भौगोलिक परिस्थिती अशी आहे, एवढे रस्ते वेगवेगळे गेले, एवढ्या रेल्वे लाईन गेल्या, एवढे डॅम झाले, टाटाचे डॅम, आमच्या सरकारचे डॅम, हे डॅम झाले. त्याच्यामुळं कुठं ना कुठं माझ्या शेतकऱ्याचा जे काही शेतीवाडी होती, त्याचा प्रपंच होता, त्याची घरदार होती, ती त्याच्यामध्ये गेली. आणि त्याच्यावर त्यांचंही चांगलं पुनर्वसन होण्याच्या करता या सगळ्या योजना आपण तुमच्याकरता आणलेल्या आहेत. माझी हात जोडून विनंती आहे. मगाशी आमचा सुनील शेळके बोलत असताना थोडा भावनिक झाला. साहजिक आहे, काम केल्यानंतर जर अशा पद्धतीनं थोडं बहुत काही कानावर आलं तर माणसाला वाईट वाटतं. जीव तोडून आम्ही काम करतोय. माय माऊलींनो, अतिशयोक्ती नाही, मला खरं सांगायचं नव्हतं, परंतु सुनीलमुळं आठवलं. मी रोज सकाळी 6ला काम सुरू करतो. आज सकाळी 6ला मी एक इंटरव्ह्यू दिला आणि रात्री 1-1, 2-2 वाजता झोपायला. पण माझ्या चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेला मला महाराष्ट्राचा कायापालट करून दाखवायचा आहे. महाराष्ट्रातली गरिबी कमी करून दाखवायची, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करून दाखवायचा आहे. केंद्रातला प्रचंड मोठा पैसा मोदी साहेबांना, अमित शहा साहेबांना सांगून आपल्या महाराष्ट्रामध्ये आणायचा आहे. जसं तिकडं बिहारमध्ये आणि तिकडं आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारनी केलं. फक्त आपल्या राज्याचा पैसा एकटा कमी त्या उरणार नाही, म्हणून देशाचाही पैसा असला तर आपला जास्तीचा विकास मोठ्या प्रमाणावर होईल. आणि तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी प्रत्यक्षामध्ये कृतीमध्ये आणण्याचा आम्हाला निश्चितपणे यश मिळेल. आणि म्हणून तो भावनिक झाला. आमच्या तटकरे साहेबांनी त्याला थोडंसं आधार देण्याचा प्रयत्न केला. माझी सुनीललाच नाही, स्टेजवरच्या सगळ्या मान्यवरांना आणि माझ्या मावळ तालुक्यातल्या तमाम जनतेला विनंती आहे, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे आहेत, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, माझ्या मुली युवती असतील, युवक असतील किंवा माझे बाकीचे महिला असतील, इतर सेलचे प्रमुख असतील, दिव्यांग सेलचे प्रमुख असतील, आत्ता पण मला आल्यानंतर रक्षाबंधन केलं, वेगवेगळ्या घटकाच्या महिला मला आल्या होत्या. अतिशय चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. येताना मी बैलगाडीतनं आलो, तिथून इथपर्यंत येत असताना थोडीशी महिलांनो तिथं ढकलाढकली झाली. मला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मी म्हणत होतो बापड्यांना, अरे बापड्यांनो जरा बाहेर थांबा, मला महिलांच्या मधनं व्यवस्थितपणे जाऊ द्या. परंतु आमच्या बाबांना पण फार घाई झाली होती त्याच्यात घुसायची. आता पुढच्या वेळेस तसं करू नका. बांधवांनो, मला तुमची पण गरज आहे आणि माझ्या मायमाऊलींची पण गरज आहे. मला तमाम जनतेची मदत गरज आहे.
आणि त्याकरता मी गेल्या 35 वर्षात या जिल्ह्याच्या राजकारणात, राज्याच्या राजकारणात काहीतरी चांगलं करू शकलो. तुमचे आशीर्वाद होते, तुमचं प्रेम होतं, तुमचा भरभक्कम पाठिंबा होता, म्हणून हे मला करता आलं. तुम्ही जसं तुमच्या घरातल्या कारभाराला संपूर्ण घर ताकद देतं आणि मग ते घर पुढं जातं, तशा पद्धतीनं आपला हा सगळा परिवार आहे. तुम्ही मला आणि माझ्या सहकाऱ्यांना आशीर्वाद देण्याचं काम करा, पाठिंबा देण्याचं काम करा. मी अतिशय चांगल्या पद्धतीचा कारभार, त्याच्यापेक्षा जास्तीचा चांगला कारभार, कारण मला आता 10 वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्याचा अधिकार आहे, सरकार चालवण्याचा अधिकार आहे, अधिकाऱ्यांच्याकडनं काम करून घेण्याचा अधिकार आहे. त्याच्याबद्दल माझं प्रशासनावर पकड आहे आणि ह्या सगळ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांची मला साथ आहे. तुमची पण मायमाऊलींची मला साथ द्या. बांधवांनो, तुम्ही पण मला साथ द्या. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं इतर तालुके आपण पुढे नेण्याचा प्रयत्न केला, तसं पर्यटनाच्या बाबतीमध्ये, विकासाच्या बाबतीमध्ये, सर्वसामान्यांना रोजगार निर्माण करण्याच्या बाबतीमध्ये आपले जे काही परिसर आहे त्याच्यात पण तितक्याच ताकदीनं आम्ही सगळेजण काम करून दाखवू, अशा प्रकारचा खात्री आणि विश्वास मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो. आणि त्याचबरोबर आपल्या भागामध्ये झालेली धरणं, जसं पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांचं आम्ही आता पुनर्वसन करतोय, तिथं कुठलं चुकीचं करण्याचा आमचा अजिबात स्वार्थ नाही आहे. तळेगाव दाभाडे शहराला आता आंध्र धरणातनं बंद जेलवरीतनं आपण पाणी पुरवठ्याची योजना ती त्या ठिकाणी करतोय. तळेगाव चाकण रस्ता, तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याच्या बद्दल मी एक रिंग रोड आपला पुणे पिंपरी चिंचवडला मंजूर करून घेतला, आता टेंडर निघेल. आज सकाळी मी रस्ते विकास महामंडळाच्या लोकांना जसं सांगितलं तसं PMRDAच्या लोकांना बोलवलं होतं. योगेश बसे आणि बाकीचे सगळे अधिकारी बोलवले होते. आज सकाळी 7 वाजता माझ्या घरी आपल्या पुणे जिल्ह्यातले पुण्याचे CP बोलवले होते, जिल्हा पोलीस प्रमुख, कलेक्टर, विभागीय आयुक्त, PMC कमिशनर, PMRDAचे कमिशनर, त्याच्यामध्ये चीफ इंजिनियर, संपूर्ण 5 जिल्ह्यांचे PWDचे सगळे अधिकारी बोलवले होते. आणि त्याच्यात पण त्यांना सांगितलं की आता दुसरा PMRDAचा रिंग रोडचं काम आता आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे आणि त्याशिवाय रस्त्याच्या वाहतुकीची कोणती सुटणार नाही. आया बहिणींनो, मायमाऊलींनो, बांधवांनो, खूप काही प्रश्न आता त्या ठिकाणी आमच्या लक्षात आलेले आहेत. त्याबद्दल आपण काळजी करू नका. इतक्या चांगल्या चांगल्या योजना तुमच्या करता आम्ही आणलेल्या आहेत. तशाच पद्धतीनं पुढं देखील या राज्याला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्याच्या करता आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे. महिलांच्या बद्दल आदर, मान, सन्मानाची भावना ही आमच्यामध्ये पहिल्यापासून आहे आणि ह्याच्यातून आपल्याला सगळ्यांना पुढं जायचं आहे. ते पुढं जात असताना आपण सगळ्यांनी साथ द्या, आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्या. एवढ्या प्रचंड संख्येने मायमाऊलींनो तुम्ही आला, तुमचं प्रेम, तुमचा पाठिंबा मी मरेपर्यंत विसरू शकत नाही, याबद्दल खात्री देतो. आणि आता इथून पुढं जेवढं काही तुम्ही आम्हाला पाठबळ द्या, तेवढं आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या पुणे जिल्ह्याचा, आपल्या मावळचा कायापालट करण्याच्या करता कुठंही आम्ही कमी पडणार नाही, हा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद. तुम्ही हात उंचावून येणाऱ्या विधानसभेमध्ये परत एकदा लोकशाहीच्या